या नवीन नवनिर्वाचित फेडरेशनच्या कार्यकारिणीची पहिली मासिक सभा आपली आहे. याच्या आधी विशेष सर्वसाधारण सभा झाली होती. सर्वप्रथम मी या विशेष सर्वसाधारण सभेनंतर मासिक सभेमध्ये आधी आपल्या ज्या उपस्थित कार्यकारिणीचा आहे त्यांची आधी ओळख करून देते. तर आपल्या अध्यक्ष म्हणून आपले प्रताप महाडिक यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. सेक्रेटरी म्हणून मी सौ अपर्णा पडळकर माझी निवड झाली आहे. त्यानंतर खजिनदार म्हणून आपले नाईक उत्तम नाईक यांची निवड झाली आहे. उपाध्यक्ष म्हणून मिलिंद कळसुलकर, उपसेक्रेटरी म्हणून आपले दीपक गिरकर, उपखजिनदार म्हणून आपले मंगेश धुमाळ आणि आपल्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून आपल्या रश्मी चव्हाण आहेत, सुलेखा सरकार, त्याच्यानंतर शुक्लाजी आपले आणि तरुण शुक्ला आणि बाळकृष्ण शेट्टी, संजय परब हे सुद्धा आपले सदस्य आहेत. आज त्यांचा काही म्हणजे लग्नाचा काही कार्यक्रम होता त्याच्यामुळे ते आले नाही. त्यानंतर सभेला सुरुवात करण्याआधी म्हणजे बऱ्याच मेंबर्स लोकांनी म्हणजे काही ह्याच्यानी नव्हे पण गप्तीने मला बोलल्या की अरे मॅडम आता मिटिंगवर मिटिंग लागायला लागलेत. म्हणजे तर म्हणजे वेळ आपल्याला किती वेळा म्हणजे बऱ्याच वेळा मिटिंग यायला लागतं. तर मी त्यांना म्हटलं की कसं आहे की आम्ही म्हणजे 2016मध्ये जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासूनच आम्ही मिटिंगवर मिटिंग म्हणजे ज्या वेळेला विषय असतील मासिक सभा आम्ही घेऊन तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट पोचवणं हा आम्ही ठरवलं होतं. आणि आता जी नवीन कार्यकारिणी आली त्यांनी सुद्धा ठरवलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला कोणताही निर्णय घ्यायचा असो किंवा कोणतीही नवीन काही आपल्याला कार्यपद्धती चालू करायची असो आणि एकंदरीत मासिक सभा म्हणजे कमिटीची मीटिंग घेण्याऐवजी आम्ही त्यावेळेला सुद्धा मासिक सभा प्रिफर केली होती. कारण कसं आहे की याच्यामध्ये कमिटीमध्ये 11 जण असतात. 11 जणांमध्ये 11 सोसायटी असतात. परंतु आपल्याला आपल्या इथे 22 सोसायटीज आहेत आणि त्या 22 सोसायटीजमध्ये प्रत्येक निदान प्रतिनिधी जे आहेत आपले 3 प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत तरी ही बातमी आपण जे काही करतो. कारण कसं आहे की सोसायटीमध्ये 40 मेंबर आहेत, तिकडे आपल्या 3 तर डी टाईपमध्ये 80 मेंबर आहेत. तर तेव्हा सगळ्यांच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक आपली जे काही आपण करतोय ते पोचावं आणि प्रत्येकाच्या संमतीने व्हावं. कारण कसं आहे की प्रतिनिधी हा त्या प्रत्येक सोसायटीचा आहे. भले आम्ही कार्यकारिणी म्हणून आम्ही निवडून आलो आहोत परंतु बाकीचे सुद्धा जे आहेत ते प्रतिनिधी त्यांच्या सोसायटीमध्ये 3 प्रतिनिधी जे त्यांनी निवडलेले आहेत त्यांना सुद्धा हक्क आहे की सगळ्या प्रत्येक गोष्टीचा परमिशन म्हणजे कोणत्याही गोष्टीचं जरी कार्यकारिणीला काही ठरवायचं असेल तर त्यांना सुद्धा तो हक्क राहतो. कारण त्यांना मग त्यांच्या 40 मेंबरना सांभाळायचं असतं आणि त्या दृष्टीने आम्ही मासिक सभा ही सुरू केली होती. आणि आताही सुद्धा आज ही पहिली मासिक सभा आहे आणि यापुढेही तोच पायंडा आम्ही सुरू ठेवणार आहोत. कोणताही डिसिजन असो कोणतेही निर्णय घ्यायचा असेल तरी सुद्धा आपल्या सर्व सभासदांचं सर्व प्रतिनिधींचं मार्गदर्शनही लागणार आणि त्यांच्या संमतीशिवाय कोणताही ठराव पास झाल्याशिवाय त्यांच्या संमतीने आपण पुढे जाणार नाही. हे आमच्या कमिटीचं तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. पूर्ण कमिटीतर्फे मी ॲज अ सेक्रेटरी आणि आमचे अध्यक्ष तुम्हाला ग्वाही देतो आणि मिटिंगला सुरुवात करते. आपली ह्याच्या निवडणुकीच्या आधीची जी मासिक सभा झाली त्या मासिक सभेचं इतिवृत्तांत वाचन मी आता करते. मागील सभेचे इतिवृत्तांत वाचन करते. राष्ट्रीय मजदूर गोकुळधाम कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन मर्यादित संस्थेची मासिक सभा रविवार दिनांक 5/11 राष्ट्रीय मजदूर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन मर्यादित संस्थेची मासिक सभा रविवार दिनांक 14/1/2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता सुरू झाली. सदर सभा गणेश मैदानातील व्यासपीठावर घेण्यात आली. सदर सभेस एकूण 58 सभासद उपस्थित होते. सभेपुढील विषय मागील सभेचे मासिक सभेचे इतिवृत्तांत वाचन व मंजुरी. संस्थेच्या सेक्रेटरी सौ अपर्णा पडळकर यांनी मागील मासिक सभेचे इतिवृत्तांत वाचन केले. त्यात काही त्रुटी नसल्याने ते सर्वानुमते मंजूर झाले. त्यावेळेला सूचक होते श्री अनिल परब आणि अनुमोदक होते श्री गोविंद सावंत. त्यावेळेला विषय दुसरा होता. सेकंड विषय कॉनवूड कन्स्ट्रक्शनच्या सॉलिसिटरला पाठवलेले उत्तर आणि त्याचे वाचन. संस्थेचे उपसेक्रेटरी श्री मिलिंद कळसुलकर यांनी ॲडव्होकेट श्री डी हेलोदे
यांच्यातर्फे कॉनवूड कन्स्ट्रक्शनच्या सॉलिसिटरला पाठवलेले नोटीसचे उत्तर वाचून दाखवले. त्याला श्री प्रशांत देशमुख यांनी आक्षेप घेतला. त्यांना कॉनवूडकडून आलेल्या नोटीसबद्दल माहिती नसल्याचं सांगितले. सदर नोटीस व्हॉट्सअपवर वारंवार मागूनही त्यांना दिली नाही असे त्यांनी सभेला सांगितले. सेक्रेटरी सौ अपर्णा पडळकर या उत्तरल्या की नोटीस वाचली, त्या सभेला आपण हजर नव्हता. त्यावेळी कमिटीने वकिलांबद्दल सभेला विचारले होते, तेव्हा श्री बोरकर व श्री दीपक गिरकर यांनी ती जबाबदारी स्वीकारली, म्हणून त्यांना कॉनवूडच्या नोटीसची प्रत देण्याचे आम्ही कबूल केले व त्याप्रमाणे नंतर त्यांना नोटीसची प्रत देण्यात आली. विषय अजेंडावर आगाऊ पाठवला होता. महत्त्वाच्या सभेमध्ये गैरहजर राहून नंतर मागणी करणे योग्य नाही. त्यावर श्री प्रशांत देशमुख यांनी माहिती दिली की त्यांनी मागील सभेत कॉनवूड नोटीस आल्यास उत्तर देण्यासाठी फी आकारणार नाही असे सांगितले होते, तरी त्याबाबत मागणी करूनही नोटीस दिली नाही. नोटीसच्या विषयाची सभा झाली तेव्हा तुम्ही हजर नव्हता, ही तुमची चुकी आहे असे अध्यक्ष श्री प्रताप महाडिक यांनी सांगितले. सदर विषयावर अनुमोदन करत सौ रश्मी चव्हाण, श्री उत्तम कळसुरकर यांनी भाग घेत सदर पत्र पुन्हा वाचून दाखवण्याची विनंती D21 मधील उपस्थित सभासदांनी केली. श्री उत्तम कळसुरकर यांनी कॉनवूडच्या सॉलिसिटरकडून आलेली नोटीस वाचून दाखवली. श्री प्रशांत देशमुख यांनी त्यांचे मत मांडले की या नोटीसचे उत्तर देणारे वकील श्री D.V. हेलोदे हे अनुभवी वकील नाहीत. त्यांनी अतिशय सौम्य शब्दात उत्तर पाठवले आहे, त्यामुळे पुन्हा कॉनवूड करून नोटीस येऊ शकते. त्यांच्या वक्तव्यावर श्री दीपक गिरकर यांनी आक्षेप घेतला. कुणाच्या बुद्धिमत्तेवर बोट ठेवू नये असे त्यांनी श्री देशमुख यांना सांगितले. श्री गोविंद सावंत यांनी प्रश्न केला की लक्षधाम शाळेत गोयंकाने केलेल्या सादरीकरणाच्या वेळेस आपला पुनर्विकास 30,000 स्क्वेअर मीटर जमिनीवर करणार असल्याचे सांगितले होते, पण अजून काही झाले नाही. अध्यक्ष श्री प्रताप महाडिक उत्तरले की कॉनवूडकडून लेखी स्वरूपात आपण सर्व मागतो आहोत, परंतु अद्याप तसे देत नाही, म्हणूनच आपण EOIचा पर्याय निवडला आहे, जेणेकरून त्याला बोलावेच लागेल. श्री राहुल देशपांडे यांनी त्यांचे मत मांडले की EOIची जाहिरात देताना ती PMCच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आली होती, परंतु त्यात PMCने चुका केल्या आहेत. जाहिरात देताना त्यात आपला सर्वे नंबर लिहिला नाही, जो EOIच्या जाहिरातीत असणे आवश्यक आहे. PMC अशी चूक कशी करू शकतात असे बोलताना त्यांनी दुसऱ्या एका प्लॉटची EOI संबंधी जाहिरात वाचून दाखवली व अशा PMC कडून पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन कसे घ्यायचे असा प्रश्न त्यांनी विचारला. श्री मिलिंद कळसुरकर यांनी त्यावर सविस्तर उत्तर दिले की आपले सिटी सर्वे नंबर 2 असल्याचे आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्या प्लॉटचे सब डिव्हिजन केलेले नाही, ते सेक्टर 2 मध्ये एकत्रित आहेत, त्यामुळे आपल्याला जाहिरातीत तसे नमूद करता येत नाही. अन्यथा सेक्टर 2 मधील इतर सोसायटीज आपल्याला नोटीस पाठवू शकतात आणि आपल्याला विकासकांना त्या बाबतीत माहिती द्यायची होती की आपल्या EOI मध्ये सिटी सर्वे नंबर सकट पूर्णपणे दिली आहे. हे समजावताना श्री मिलिंद कळसुरकर यांनी उदाहरणादाखल उत्तर दिले. विषय नंबर 3, निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती. निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती सौ अपर्णा पडळकर यांनी सभेला दिली की संस्थेची निवडणूक ही D प्रवर्गात होणार आहे अशी माहिती इलेक्शन ऑफिसर सौ पितळे मॅडम यांनी दिली. तसेच दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता त्या निवडणुकीसंबंधी सविस्तर माहिती देतील. D प्रवर्गात निवडणूक असल्याने दिनांक 4 फेब्रुवारी या दिवशी निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. ही पूर्ण प्रक्रिया निवडणूक कार्यालयातून आलेल्या आदेशानुसार होत आहे याची कृपया सभासदांनी नोंद घ्यावी. विषय क्रमांक 4. मी जरा बसून वाचलं तर चालेल का? पायाचा प्रॉब्लेम कसं आहे, मिनिट्स खूप मोठे असतात, कारण कशा चर्चा होतात तसं सगळं लिहावं लागतं. EOIला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल माहिती. विषय क्रमांक 4. EOIला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल माहिती देताना श्री मिलिंद कळसुरकर यांनी सभेला सांगितले की EOIच्या प्रति एकूण 24 विकासकांनी नेल्या, त्यांना ईमेलद्वारे संपर्क साधला, त्यातील 14 विकासकांनी माहिती सत्रात उपस्थिती होती. EOIची प्रत व त्यातील मागण्यांच्या अनुषंगाने माहितीसहित 8 विकासकांनी स्वारस्य दाखवले. ती 8 नावे पुढील प्रमाणे: किस्टोन रिअलिटर्स म्हणजेच रुस्तमजी, 2 नंबर कल्पतरू लिमिटेड, 3 नंबर JP इन्फ्रा, 4 नंबर मायक्रोटेक म्हणजेच लोडा, 5 नंबर एव्हरस्माइल कन्स्ट्रक्शन म्हणजे डायनामिक्स, 6 नंबर शेड डेव्हलपर्स, 7 नंबर 10X रियालिटी म्हणजे रेमंड, 8 नंबर अटलांटा रियालिटी.
तसेच सुगी रियालिटी ग्रुपकडून फोन आला होता. त्यांनी EOI प्रत मागितली आहे व आपल्या प्रक्रियेत ते सहभागी होऊ इच्छितात तरी सभासदांनी त्यांचे मत सांगावे असे कौसुलकर म्हणाले. सर्वानुमते मान्य असेल तर त्यांना सहभागी करून घेऊ असे कळवले आहे. दिनांक 20 जानेवारीपर्यंत सुगी रियालिटीला वेळ द्यावी असे सर्वानुमते ठरले. सूचक होते श्री संजय परब आणि अनुमोदक होते श्री गोविंद सावंत. विषय क्रमांक 5 B21 सोसायटीने पाठवलेल्या पत्राचे वाचन व मागण्यांची पूर्तता. श्री ऋषिकेश सावंत यांनी B21 सोसायटीने सदर संस्थेस पाठवलेल्या दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजीच्या पत्राचे वाचन केले. तदनंतर दिनांक 7 जानेवारी 2024 रोजीच्या पत्राचे वाचन श्री मिलिंद कौसुलकर यांनी केले. सदर पत्रात केलेल्या मागण्यांबाबत अध्यक्ष श्री प्रताप महाडिक यांनी उपस्थित सभासदांना त्यांचे मत विचारले. C25 सोसायटीचे श्री प्रदीप गुरव यांनी त्यांचे मत मांडले की कमिटीचा आतापर्यंतचा कारभार पूर्ण पारदर्शक आहे, त्यामुळे सभासदांची दिशाभूल होण्याचा प्रश्नच येत नाही. श्री प्रशांत देशमुख यांनी कमिटीला सांगितले की कायद्याप्रमाणे तुम्हाला मागितलेले सर्व कागदपत्र देणे क्रमप्राप्त आहे, अन्यथा कायदेशीर कारवाई करू शकतो. अध्यक्ष श्री महाडिक उत्तरले की तुम्ही मागितलेली सर्व कागदपत्रे आम्ही देणार आहोतच, तर तसा विषयही सभेच्या अजेंडामध्ये ठेवला आहे, परंतु फेडरेशन स्थापन झाल्यापासूनचे सर्व कागदपत्र देण्यासाठी त्याच्या प्रत काढण्यासाठी थोडा वेळ लागेल याची नोंद घ्यावी. त्यासाठी आपल्याला मदतनीस नेमावा लागेल. सभागृहातील उपस्थित सभासदांनी त्यास अनुमोदन दिले. सौ पराकर यांनी 2016 रोजी नवीन कार्यकारिणी घटित झाल्यापासूनची सर्व माहिती टप्प्याटप्प्याने कागदपत्रांच्या पुराव्यासहित सभागृहाला दिली. त्यात 2017 साली 21 सोसायटीज कडून लिखित स्वरूपातील घेतलेल्या 700 ते 800 सभासदांच्या स्वाक्षऱ्यांसहित कोर्ट केस संबंधात मुख्यमंत्र्यांना पाठवलेली फाईल, त्यामुळे झालेल्या सकारात्मक बाबींची त्यात असलेली नोंद, कॉनवूड कन्स्ट्रक्शनला केलेल्या सुरुवातीपासूनच्या पत्रव्यवहाराची फाईल, PMC नेमणूक संमतीची म्हणजे 21 सोसायटीजने लेखी स्वरूपात दिलेले पत्र त्याची फाईल, सन 2011 पासूनच्या सर्व पत्रव्यवहाराची फाईल, 3 रफबुक सन 2011 पासूनचे सर्व मिनिट्स बुक, तसेच कॉनवूड समवेत पत्रव्यवहार असो, PMC बाबतचे निर्णय असो वा कोर्ट केस संबंधी सर्व बाबतीत मासिक सभा, सर्व बाबतीतले निर्णय असो वा कोर्ट केस संबंधितले सर्व बाबतीत असो मासिक सभा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये उपस्थित सभासदांच्या संमतीने सर्व निर्णय घेतले आहेत व जिथे गरज भासेल तिथे 1000 सभासदांपर्यंत मुख्य निर्णयाबाबतीत माहिती पत्राद्वारे माहिती पुरवली आहे. गेली 7 वर्षे फेडरेशन कमिटीने सभासदांसोबत संपूर्ण पारदर्शकपणे कामे केली आहेत. तसेच त्यांनी B21च्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले की तुमच्या सोसायटीने फेडरेशन स्थापन पासूनची आतापर्यंतची सर्व कागदपत्रे मागितली आहेत, ती सर्व तुमच्या समोर ठेवली आहेत. या सर्व फाईल्स बुक्स तुम्हाला न्यावे लागतील, ती सर्व नेऊन त्याची प्रत काढून पुन्हा आम्हाला सुपूर्द करा किंवा आम्ही त्यासाठी मदतनीस नेऊन सर्व प्रती तुम्हाला देऊ, पण त्यासाठी वेळ लागू शकतो. B21चे सेक्रेटरी श्री नितीन सलगिरी यांनी त्यावर उत्तर दिले की हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही, कारण निर्णय आमच्या विशेष सर्वसाधारण सभेत घेतला होता, त्यामुळे पुन्हा मला विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करून नंतर फेडरेशनला आम्ही उत्तर देऊ. सौ पराकर यांनी अधिक माहिती देत सांगितले की मागील काही महिन्यापूर्वीही B21ने 3 मासिक सभांची इतिवृत्तांत प्रत तसेच GRची प्रत मागितली होती. आपल्या मागणीनुसार आम्ही ती दिली, परंतु आता मागणी जास्त वर्षांची असल्याने वेळ लागेल. आपण ज्या इतिवृत्तांताची मागणी करता त्या सभांमध्ये उपस्थित नसता ते योग्य नाही. त्यावर श्री प्रशांत देशमुख उत्तरले की आम्ही 1 किंवा 2 सभांमध्ये हजेरी नसेल पण बाकी सभांमध्ये उपस्थिती असते. त्यास त्यांच्याच सोसायटीतील प्रतिनिधींनी अनुमोदन दिले. सौ अपर्णा पराकर यांनी 2020 पासूनच्या सर्व मासिक सभांची तारखेसहित नमूद केलेली B21च्या सभासदांची उपस्थिती यादी सभेला वाचून दाखवली. त्यातील बहुतांश सभेत त्यांचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता हे त्यातून स्पष्ट झाले. पुरावा हवा असल्यास समोरील इतिवृत्तांताचे पुस्तक बघावे असे त्या म्हणाल्या. श्री प्रशांत देशमुख यांनी त्यांचे विचार मांडले की कागदपत्रांच्या कॉपीज काढणे एवढे अवघड नाही. माझ्यासोबत समोरील 2 सभासद माझ्यासोबत आले तर ते काम तासाभरात होऊ शकेल. तसेच कमिटीने पारदर्शकता आहे असे म्हटले तर मी व्हॉट्सअपवर वारंवार मागणी करूनही मला पत्र का दिले नाही. सौ पराकर यांनी श्री नितीन सलगिरींना कागदपत्रे देण्याबद्दल पुन्हा विचारले. त्यांनी नंतर उत्तर देऊ असे सांगितले. तसेच त्यापुढे म्हणाल्या की यापुढे जर प्रत्येक सभासद व्हॉट्सअपवर प्रश्न विचारेल त्याचे उत्तर कमिटीने सभेत द्यायचे असेल असे सांगेल.
मग मोबाईलवर प्रश्न वाचून त्याचे उत्तर देणे हा पायंडा पडल्यास तो कितपत योग्य आहे ते सभासदांनी सांगावे. सभा ही समोरासमोर चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी असते आणि तशीच असावी. श्री मिलिंद कसुळकर यांनी B21 सोसायटीकडून आलेल्या दोन्ही पत्रांचे उत्तर वाचून दाखवले. तसेच ते पुढे म्हणाले की आपल्यासमोर EOIच्या प्रक्रियेप्रमाणे आपल्याकडे एकूण 8 विकासकांनी त्यांच्या कागदपत्रासहित एन्व्हलप दिली आहे. त्यावर कशा प्रकारे काम करायचं आहे याचा विचार आम्ही केला आहे. आता कमिटीने EOI वर काम करून पुढे जायचं का सौ पराळकर यांनी दाखवलेल्या कागदपत्रांच्या प्रती काढण्यासाठी वेळ घालवायचा हे सभागृहाने ठरवायचं आहे. या सर्व बाबींमुळे निवडणूक होईपर्यंत आम्ही तुर्तास EOIची एन्व्हलप सीलबंदच ठेवत आहोत. निवडून आलेली कमिटी पुढील प्रक्रिया ठरवेल असे कार्यकारिणीने ठरवले आहे. श्री प्रशांत देशमुख यांनी त्यांचे विचार मांडले. तुमचीच कमिटी राहू द्या, पण आपण चुकीच्या मार्गाने जात आहोत. डीम कन्व्हेन्स बद्दल त्यांनी पुन्हा एकदा सविस्तर माहिती दिली. येत्या 6 महिन्यात डीम कन्व्हेन्स होईल. फक्त सभासदांनी पैसे काढावे लागतील. श्री संजय परब यांनी प्रतिप्रश्न केला की गेली कित्येक वर्षे आपण कोर्ट केस लढत आहोत. आपल्याकडे पूर्णतः कागदपत्रे आहेत का हाही प्रश्न आहे. अशा अर्धवट माहितीच्या आधारे जर 6 महिन्यांपेक्षा डीम कन्व्हेन्ससाठी जास्त वेळ गेला तर त्याची जबाबदारी श्री प्रशांत देशमुख हे घेतील का. श्री तरुण शुक्ला यांनी त्याबाबत माहिती दिली की DDR श्री झेबले यांच्याकडे सर्व कागदपत्रे घेऊन आम्ही गेलो होतो. तेव्हा त्यांनी आम्हाला डीम कन्व्हेन्स मिळालेल्या सोसायटीची ऑर्डर दाखवली. त्यात नमूद केले होते की विरोधी पार्टीला त्यावर हायकोर्टात आक्षेप नोंदवण्याचा हक्क आहे. अशा प्रकारे हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट अशी प्रक्रिया सुरू होऊ शकते आणि कोर्ट केसचा कालावधी कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. सौ पराळकर यांनी त्यावर माहिती दिली की मासिक सभांमध्ये डीम कन्व्हेन्स बाबत सविस्तर माहिती तसेच प्रत्येक सभासदांकडून त्यासाठी लागणारी रक्कम सांगितली होती व सोसायटीजना त्यावर विचार करण्यासाठी वेळही दिला होता. परंतु सभासदांनी EOIला संमती दर्शवली. B20 चे श्री मोरेश्वर माने यांनी त्यास अनुमोदन करत त्यांचे विचार मांडले. आतापर्यंत जे निर्णय घेतले गेले ते कमिटीने सर्व सभासदांच्या सहमतीनेच घेतले आहेत व त्यासाठी सभांमध्ये चर्चा करून सोसायटीजना पुरेसा वेळ देऊन नंतर ठराव संमत झाले आहेत. श्री श्रीकांत वाडेकर यांनी सभागृहाला त्यांचे विचार सांगितले. आतापर्यंत कमिटीने भरपूर काम केले आहे. समोरून सभासदांनी त्यास प्रतिसाद देणे गरजेचे आहे. आजकाल व्हॉट्सअपवरून जे गैरसमज पसरवले जात आहेत, कमिटीला बदनाम करत आहेत हे बरोबर नाही. कमिटी पारदर्शक काम करत आहे, त्यांना सहकार्य केले पाहिजे. तसेच आपण पुढे मार्ग काढू शकतो. सौ रश्मी चव्हाण यांनी त्यांचे मत मांडले की आज आपल्या समोर EOIच्या 8 प्रती भरून विकासक आले आहेत. तेव्हा जे समोर दिसते आहे त्याचा विचार न करता ज्यात शंका आहेत तो मार्ग का निवडावा. आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग समोर दिसतो आहे तरी आपण मागे जाऊन 6 महिने थांबून खात्रीने काही साध्य होईल असे दिसत नाही. त्यामुळे कृपया ही चर्चा इथेच थांबली तर सर्वांचाच वेळ वाचेल. श्री प्रशांत चव्हाण यांनी त्यांचे विचार मांडले. एखादी कमिटी जेव्हा संस्थेसाठी काम करते तेव्हा त्यावेळेस येणाऱ्या अडचणी त्यांनाच माहीत असतात. आज फेडरेशन संस्थेची एवढी कागदपत्रे, त्या सभांचे मिनिट्स, पत्रव्यवहार हे सर्व पाहता खरंच त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. कारण ही कामे करण्यासाठी कोणीही मानधन देत नाही. तरी त्यांची स्वतःची कामे सांभाळून सर्वांची मर्जी सांभाळत ते सातत्याने निवडून आल्यापासून पारदर्शक काम करीत आहे. प्रत्येक सभेचे मिनिट्स लिहिणे हे तेवढे सोपे नसते, ते सर्वांना जमत नाही. त्यामुळे आजची सभा ही निवडणुकी आधीची शेवटची सभा आहे हे माहिती असते तर आमच्या सोसायटीच्या वतीने आम्ही त्यांचा सत्कार केला असता. विषय 6, अध्यक्षांच्या परवानगीने येणारे विषय. अजून काही विषय नसल्याने सर्वांचे आभार मानून अध्यक्ष श्री प्रताप माडिक यांनी सर्वांचे आभार मानले व जसे आतापर्यंत सहकार्य केले तसेच सहकार्य येणाऱ्या नवीन कार्यकारिणीलाही करावे असं सांगून सभा समाप्त झाल्याचे जाहीर केले. एवढं मोठं मिनिट्स आहेत आणि प्रत्येक म्हणजे आत्ताच हेच मिनिट्स आता मला वाटते काही नवीन आले दिसत आहेत. हे मिनिट्स मी नेहमी वाचत असते रोज. आज म्हणजे 3-3 तास बसून सगळं आठवून, कारण आज आपले नाईक आहेत ना, मी हा विषय आज पहिलीच सभा आहे म्हणून मी हा विषय बोलते की आपले उत्तम नाईक आहेत ते उत्तम प्रकारे मिनिट्सचे मुद्दे लिहून घेतात आणि त्या मुद्द्याचं सविस्तर आठवून घरी गेल्यानंतर
प्रत्येक काय बोललं, कोण कसं बोललं, त्याप्रमाणे मी याच्यात लिहित असते. तरी सुद्धा या मिनिट्सवर आक्षेप येतात, हरकत नाही. पण एवढा आता म्हणजे खरंच मला घसा सुकला. म्हणजे ही पानं मला वाटतं 5-6 होती, मागच्या सभेत तर 7 पानं लिहिली होती. तर मला असं वाटतं एवढे मिनिट्स नसावेत. जरा आपण म्हणजे मीटिंगमध्ये पण तास घालवतो आणि मिनिट्स लिहिण्यामध्ये पण तास घालवतो. ठीक आहे, विषय पुढचा घेऊया. जे साध्य होईल ना ते विषय आपण घेतलेले बरे. सही नाही. अच्छा, मंजुरी कोणाची सांगा आता, बरोबर आहेत का मिनिट्स? मिनिट्स सर्वांमध्ये मंजूर आहेत का? ठीक आहे, सूचक आणि अनुमोदक सुचवा. मला वाटतं आपण जे मिनिट्स वाचल्याच्या नंतर ज्या चर्चा झाल्या होत्या त्यातला प्रत्येक विषय त्यात आलाय का कुठला नजर चुकीने राहून गेला असं तुम्हाला वाटतंय? बरोबर आहेत ना? जेवढे आहेत त्याप्रमाणे आलेले आहेत ना? म्हणजे मिनिट्स आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. ओके, धन्यवाद. सूचक आणि एक अनुमोदक द्यायचं आहे आपल्याकडनं. श्री शिंदे 27 आणि विषय पुढचा आपला सगळे पुढील सीलबंद EOI उघडून तपासणी व त्याची नोंदणी. मला वाटतं आपल्या EOIच्या प्रती आपण आणूया. सही कोणाच्या सह्या राहिल्या असतील तर सह्या करा.